आज आहे ना भाऊ गेलो होतो कॉलेजला आणि कॉलेजवरून येताना आहे ना एवढा सुंदर नजारा पाहायला भेटला, एकच नंबर. तर आमरा मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी श्याम भाऊला घेतलं आणि डायरेक्ट निघालो कॉलेजला, कारण की कॉलेजवरून सरायचे सारखे कॉल येत होते, कॉलेजला या आणि तेवढे ऍडमिशन करून टाका. म्हणलं सर टेन्शन नका घेऊ, आलोच. रस्त्यात जाताना आपल्याला हे भाऊ भेटले, त्याने ना नवीन गाडी घेतली होती. मग काय त्याला मस्त कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो कॉलेजला. आता या बाजाराचे मै मागच्या जन्माचे संबंध आहे काय काय माहिती. जेव्हा बी आलो तेव्हा बाजारच भरेला असतो. आता आम्हाला वाटलं होतं आले आले आपलं काम होईल, तर कशाचं भाऊ. सर म्हणे थांबा थोडा वेळ. आता कॉलेजचे स्टुडंट म्हटल्यावर जरा नीट राहायचं बसायचं ना, तर कशाचं व निव्वळ गावठी धंदे सुरू. थोडा टाइम वाट पाहिली तेव्हा कुठं सरनं फॉर्म दिले. आता 12 महिन्यातून एकदा पेन हातात घेणारे आम्ही, कसा फॉर्म भरायचा सांगा बरं. म्हणलं आपलं डोकं असं चालणार नाही, आपण येणं चला पहिले चहाची 90 मारून घेऊ, म्हणजे कसं डोकं चालन. मस्त चहा घेतला आणि हातावर त्यानं झेरॉक्स पण काढून घेतल्या. त्यानंतर आहे ना परत एकदा कॉलेजवर आलो आणि फायनली आपली ऍडमिशन घेणं झाली. आता सगळं झाल्यावर चुपचाप घरी जायचं ना, तर कशाचं भाऊ. परत तिथून धावडा गेलो, तिथं मस्त पाणीपुरी खाल्ली आणि तेवढ्यात भागलं नाही म्हणून परत नूडल्स खाल्ले. आणि या गोष्टीसाठी ना आम्ही फक्त एवढ्या दूर आलो होतो. आता इकडे पाण्याचा थेंबी पडेल नव्हता आणि समोर पाना किती पाणी सुरू आहे. बरं एवढं पाणी सुरू म्हटल्यावर थांबायचं ना, तर कशाचं भाऊ. म्हणलं चला मस्त पाण्यात भिजत जाऊ. जाळीच्या देवामध्ये पाण्यामुळे एवढं भारी वातावरण झालं होतं ना, एकच नंबर. आणि अशा वातावरणात आहे ना मस्त चहा पाहिजे. मग काय मस्त चहा घेतला आणि लगेच निघालो घरी. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.